समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांसाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सरकारने जीआर काढला। पण या जीआरच्या नंतर ओबीसी समाज प्रचंड नाराज झाल्याचं चित्र आहे। अशातच जरांगे पाटलांच्या आंदोलनात मध्यस्थी करणारे विखे पाटील आता ओबीसींसह मराठा नेत्यांच्या सुद्धा टार्गेटवर आले। जरांगेंसाठी जीआर, मंत्री विखेंवर प्रहार। विखे पाटील, अरे लाज वाटली पाहिजे तुला। पाचवी पिढी तुझी राजकारणात आहे, पाचवी पिढी। जीआर विरोधकांच्या निशाण्यावरती विखे। देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्षपदावरून राधाकृष्ण विखे पाटील यांना दूर केलं पाहिजे। ओबीसींसह मराठा नेत्यांचीही टीका। विखे पाटील साहेब, मराठा समाजाला तुम्ही न्याय देणार की नाही देणार याचा खुलासा करावा। राधाकृष्ण विखेंच्या हकालपट्टीची मागणी। राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती ओबीसी आणि मराठा नेत्यांनी केलेली ही टीका। मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीनंतर सरकारच्या वतीनं कुणबी प्रमाणपत्रांसाठी जीआर निघाला। हा जीआर काढण्यात आणि जरांगेंच्या आंदोलनात मध्यस्थी करण्यात राधाकृष्ण विखे पाटलांचा पुढाकार पाहायला मिळाला। आता याच मुद्द्यावरनं राधाकृष्ण विखे पाटील हे ओबीसींच्या निशाण्यावरती आल्याचं दिसतंय। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके तर सातत्यानं विखेंना लक्ष्य करतात। बीडमध्ये हाकेंनी पुन्हा एकदा विखेंवर घणाघाती टीका केली आहे। अरे तो विखे पाटील, अरे लाज वाटली पाहिजे तुला। पाचवी पिढी तुझी राजकारणात आहे, पाचवी पिढी। अरे कारखान्याशिवाय आणि वायनरी शिवाय तुम्ही काय केलं? माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला माझा माळी समाज, धनगर समाज, वंजारी समाज पिढ्यान पिढ्या माझ्या गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं, हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचा आहे, हा महाराष्ट्र आपला आहे। मुख्यमंत्री महोदय, हा महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही, हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या 18 पगड जातीचा आहे। छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे। जीआरमुळे ओबीसी नेत्यांच्या टीकेचे धनी बनलेले असतानाच मराठा समाजातही विखेंबाबत नाराजी पसरल्याचं चित्र आहे। केवळ ओबीसी समाजातूनच नाही तर काही मराठा नेते सुद्धा सरकारच्या जीआरला विरोध करतात। त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटलांना मराठ्यांकडनं विरोध सुरू झाल्याचं चित्र आहे। विखे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत पश्चिम महाराष्ट्रातले नेते त्यांच्यावर टीका करतात। तुमच्याच्याने जर हे होत नसेल तर आपण मराठा आरक्षण विषयक जी समिती आहे तिचा राजीनामा दिला पाहिजे, किंवा राज्यातील करोड मराठ्यांचा रोज जर ओढून घ्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्षपदावरून राधाकृष्ण विखे पाटील यांना दूर केलं पाहिजे। त्यांच्यासाठी वाटलं तर वेगळी कुणबी, मराठा कुणबी अशी एखादी वेगळी समिती केली पाहिजे, मंत्रिमंडळाची उपसमिती। समाजामध्ये संभ्रम निर्माण होतोय, या संभ्रमाला जबाबदार तुम्ही सुद्धा तितकेच आहात। म्हणून मला सांगायचं आहे, विखे पाटील साहेब, 50%च्या आत ओबीसी मधून फक्त मराठा उल्लेख असलेल्या मराठा समाजाला तुम्ही न्याय देणार की नाही देणार याचा खुलासा करावा। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मराठे शांत बसणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो। एक मराठा लाख मराठा। ओबीसी नेत्यांसह आता मराठा नेत्यांनीही राधाकृष्ण विखे पाटलांना विरोध सुरू केल्यानं विखे पाटलांची कोंडी झाल्याचं दिसतंय। पण भाजपला मात्र विरोधकांचा आरोप मान्य नाहीये। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी सरकारनं जीआरच्या माध्यमातून प्रयत्न केले, पण हेच प्रयत्न ओबीसींच्या नाराजीचं कारण बनले। हे प्रयत्न ज्यांच्या पुढाकारात झाले ते विखे पाटील आता जीआर विरोधकांच्या निशाण्यावर आहेत। त्यामुळे विखे आणि जीआर विरोधकांच्या वादाचा पुढचा अंक नेमका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।